नमस्कार मित्रांनो, चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या YouTube चॅनलवर तुमचं स्वागत आहे. जे आज पहिल्यांदा आपल्या YouTube चॅनलवर आलेत त्यांना एक विनंती आहे, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ह्या चॅनलवर तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मिळणार आहे. गेले 2-4 दिवस झालं आपण ऑनलाईन फसवणुकी संदर्भात व्हिडिओ टाकतोय. तर काही अनुभव आपल्याला आलेले असतात, काही मित्रांचे, काही आपल्या कस्टमरचे अनुभव आलेले असतात, ते तुमच्यासोबत मी शेअर करतोय, जेणेकरून तुमची फसवणूक ऑनलाईन व्हायला नको. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर याच्या पूर्वीचे माझे व्हिडिओ बघून घ्या. तुमच्या खूप महत्त्वाचे उपयोगाचे व्हिडिओज आहेत. आज एक आपण महत्त्वाच्या पॉइंटवर बोलणार आहोत, की लाईट बिल अजून भरलं नाही, असा कॉल करून तुमच्या बँक खात्यातील पैसे कसे गायब केले जातात त्याबद्दल व्हिडिओ आहे. गंमत अशी आहे, की बऱ्याच लोकांना हे माहिती पण असेल बरं का. कारण हा 2 वर्षाला फ्रॉड चालू आहे. आणि एवढं पेपरला येऊन, एवढं त्याच्यावर व्हिडिओज बनवून सुद्धा आता सुद्धा लोकं फसतायत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणजे हा पूर्ण काही नवीन फ्रॉड असं नाहीये. हा जुनाच आहे. गेली 2 वर्षाला चालू आहे. परंतु फसतायत हो लोकं. अजूनही फसतायत. का मला समजत नाही, की लोकांना लक्षात का येत नाहीये? तुम्हाला गंमत सांगतो, मी सुद्धा फसता-फसता वाचलो. काय होतं, आपण गडबडीत असतो, कामाच्या गडबडीत असतो आणि लक्षात येत नाही ना आपल्याला या सगळ्या गोष्टी. आपण काहीतरी वेगळ्या ह्याच्यात असलं ना, की मग आपल्याला हे लक्षात राहत नाही. सांगेन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर प्लीज माझी विनंती आहे, की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि प्लीज तुमच्या मित्र-मैत्रिणींना पण चॅनलविषयी माहिती सांगा. तर आपण सुरू करू. त्याच्यामध्ये होतं कसं माहिती आहे का, पहिल्यांदा एक मेसेज येतो आणि तो WhatsAppला येतो बरं का. शक्यतो WhatsAppला येतो, की लाईट बिल भरलेलं नाहीये, आज रात्री लाईट बंद होईल. ओके. किंवा मग असेल, की आम्ही मीटर कट होऊन जाईल. असा काहीतरी मेसेज येतो आणि खालच्या नंबरला कॉल करायला सांगतात. आणि मग ते कॉल करायला सांगितलं ना, आपण काय करतो, की कॉल करतो. आपण पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला एखादा मेसेज असा आला, की पहिली गोष्ट आपल्याला पॅनिक होतो आपण कधी पण. मी पण थोडं टेन्शनमध्ये आलो. अरे म्हटलं लाईट बिल भरले बाबा. यानं मेसेज कसा पाठवला मला? माझ्या बाबतीत घडलेली सांगतो गोष्ट तुम्हाला. मी इतक्या कामात असतो, की आता आपल्या लक्षातच राहत नाही ना, की असं काही चालू आहे. आणि जेन्युइन मेसेज वाटला मला तो. नंबरवरून आला होता. ते एम-एस-सी-बीचा वगैरे नंबर वगैरे किंवा काही नसतो. डायरेक्ट अननोन नंबरवरून येतो. पण त्याला त्या नंबरवर कॉल बॅक करता येत नाही. कारण तो नंबर असे मार्केटिंगचे नंबर असतात. खाली एक वेगळा नंबर देतात, ते की ह्या नंबरला कॉल करा. आणि मी कॉल केला त्या नंबरला. मग कॉल नंबरला केला, आपण काय म्हणतात, मी हिंदी, पहिली गोष्ट हे लोकं हिंदी बोलतात. मराठी बोलणारा माणूस तुम्हाला ह्या ह्या भानगडीत भेटणार नाही. जो हिंदी बोलणारा माणूस आहे ना, त्याचा प्रत्येक शब्द तुम्ही शांतपणे ऐकायचा. मी हिंदी बोलणारा कोणी माणूस आला ना, मी पहिली गोष्ट मी हिंदीत बोलतच नाही. तुम्हाला या फ्रॉडपासून जर वाचायचं असेल ना, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. हिंदीत तर बोलायला नाही, आपण मराठीत बोलायला सुरू करायचं. तर आपण निम्मं तिथंच आपलं 50% आपण तिथं फ्रॉडपासून वाचतो. आणि हे सगळे फ्रॉड आहेत ना, देशातल्या एका कुठल्या तर गावातून होत आहेत. त्या गावाचं नाव आहे जामतारा. तुम्हाला माहीत असेल, नसेल तर तुम्ही नेटला सर्च करा. छत्तीसगडमधून छत्तीसगडच्या त्या राज्यामध्ये हे जामतारा नावाचं गाव आहे आणि आपल्या लोकांना फसवून, इतक्या लोकांना फसवले त्या लोकांनी, की त्यांनी आता त्या गावामध्ये प्रत्येकजण मोठे-मोठे श्रीमंत आणि करोडपती झालेले आहेत तिथं. ते एकाच गावातून अख्ख्या देशात कॉल केले जातात. बरोबर आहे? तर तुम्हाला ते नेटवर सापडेल किंवा Netflixवर ना जामतारा नावाची एक सीरियल आहे. सीरीज आहे. सीझन 1, सीझन 2 सगळे बघून घ्या. तुम्ही आयुष्यात कधी फसणार नाही. ओके. मी एवढं सगळं बघून बरं का, मी एवढं सगळं बघितलेलं आहे, एवढं सगळं मी लोकांना सांगतोय, तरी मी फसलो म्हणजे फसण्याचे चान्सेस होते. मी त्याचं ऐकत बसलो ना. मी त्याला कॉल केला म्हणजेच फसलो मी. सिंपल गोष्ट आहे. मी त्याला इग्नोर करायला पाहिजे होतं अशा मेसेजेसला. मी त्याला कॉल केला त्या व्यक्तीला. "अरे," म्हणलं, "असं-असं तरी पैसे भरलेत मी." मी "नहीं, नहीं." तो हिंदीत बोलायला लागला मग. तो सांगायला लागला, "नहीं सर, आपने भरा होगा लेकिन यहाँ पे अपडेटेड नहीं है." लक्षात आलं का? ते काय म्हणतात, "पैसे भरलेत, तुझं अपडेट नाही झालेलं आहे." मग मी त्यांना भांडायला लागलो थोडंसं. "अरे अपडेट नाही होत, तुमचा प्रॉब्लेम आहे." म्हणलं, "मला काय सांगताय?" म्हणलं. मग ते म्हणले, "नाही, नाही, मग आज तुम्ही जर नाही केलं तर रात्री किंवा 12 पर्यंत तुमची लाईट कट होईल." अरे लाईट कट होईल म्हणलं की आपल्या डोक्याला टेन्शन, पुन्हा परत लाईट जोडणं मोठं काम असतं. बरोबर ठीक आहे, काय सांगतोस सांग म्हटलं, काय करावं लागेल? तर मला तो सांगायला लागला की मग तुम्ही एक काम करा, मी तुम्हाला असं-असं की ॲप सांगतो. आणि आता इथं 2 प्रकार गोष्टी फसवतात. एक तर ॲप इन्स्टॉल करायला लावतात किंवा तुम्हाला मग काय करतात, क्यूआर कोड पाठवतात आणि ₹10 ₹15 पाठवा असं म्हणतात. क्यूआर कोडवर बरं का. आणि मग त्यांचं ते ॲप इन्स्टॉल करायला सांगतात. ॲपची नावं बघा कुठली-कुठली आहेत. एक त्यांचं जे शेअरिंग ॲप असतं, म्हणजे स्क्रीन शेअरिंग ॲप असतात हे सगळे. ओके. म्हणजे स्क्रीन शेअरिंग जिथं जे आहे ना, ते सगळे ॲप आहेत. 2-4 ॲप आहेत ते आणि मग TeamViewer वगैरे असे ते ॲप आहेत. ते तुम्हाला ते ॲप इन्स्टॉल करायला लावतात. मग मला हे ॲप माहिती होते. म्हणलं हे ॲपची गरजच नाहीये बाळा. तुला तिथं अपग्रेड करायचंय ना, तर ठीक आहे म्हटलं, तू मला ॲपची लिंक पाठवून ठेव. मी नंतर थोड्या वेळाने मी इन्स्टॉल करून माझं मी नंतर त्याच्यामध्ये करतो. नाही, तो काय म्हणायला लागला, मला फोर्स करायला लागला. "नाही, नाही, फोन चालू असतानाच करा."
लक्षात घ्या, फसवणूक कशी होती बघा. मग मला डोकं फिरलं. अरे म्हटलं फोन चालू असतानाच करायला काही गरज पाहिजे. मी माझ्या वेळेप्रमाणे करू शकतो ना. मग मला प्रश्न पडायला लागला. मग मी त्याला विचारलं, "काय रे तुझा ॲड्रेस सांग बाबा. मी तिथे येऊन तुझ्या ऑफिसला येतो आणि सगळी प्रोसेस करतो." मग तो मला वेगळाच भलताच ॲड्रेस काही सांगायला लागला, की जो ॲड्रेस अस्तित्वात नाहीये. मग माझ्या लक्षात आलं इथं काहीतरी फ्रॉडगिरी चालू आहे. मग मी त्याला अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्याचा सत्कार केला. मराठी भाषेतले चांगले चांगले शब्द आपल्याला माहिती असतात त्या भाषेमध्ये त्याचा छानसा सत्कार केला आणि परत असं झापलं की परत त्याने फोन नाही केला पाहिजे. तर बेसिकली लक्षात घ्या, तुम्हाला एखादं ऍप इन्स्टॉल करायला होतं, ते ऍप इन्स्टॉल केलं तुम्ही की मग काय होतात की तुमचा जो मोबाईलचा सगळा स्क्रीन त्यांना दिसतो आणि मग तिथून ते काही करू शकतात तुमच्या मोबाईलमध्ये. एकदा तुमचा मोबाईलचा ऍक्सेस त्यांना मिळाला, की संपलं. तुमचा मोबाईलचा सगळा डेटा, तुमचे पैसे, तुमचे फोटो सगळं त्यांना मिळतात. आणि एकदा त्यांना मिळाले, की मग ते तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतील किंवा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे गायब करू शकतील. असं लाखो रुपये म्हातारे जे लोक असतात ना, वयस्कर लोक आहेत, ह्यांना तर प्रचंड हे सॉफ्ट टार्गेट असतात त्या लोकांचे. बिचारांना हे टेन्शन मध्ये असतात, अरे लाईट बीट जाईल का वगैरे. मग ते पॅनिक सिच्युएशन मध्ये ते करून टाकतात, ते सांगतील तसं. क्यूआर कोड स्कॅन करतात, त्याच्यामध्ये आपला सगळा मोबाईल डेटा जातो. तर हे अशा प्रकारची फसवणूक आहे. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे कुठलंही ॲप इन्स्टॉल करायचं नाही. कोणी सांगितल्यावर कुठल्याही लिंकवर क्लिक करायचं नाही. कुणाला क्यूआर स्कॅन कोड करून कुणाला पैसे पाठवायचे नाहीत. हे डिजिटल इंडियाचे आपल्याला दुष्परिणाम आहेत, ते आपल्याला सहन करावे लागतील किंवा आपण हुशार व्हावं लागेल त्यांच्यापेक्षा. 2च पर्याय याच्यामध्ये. तुम्हाला मी एक एक सल्ला देतो मित्रांनो. पहिली, तुमची जी बँक आहे ना, ज्याच्यामध्ये पैसे जास्त ठेवता तुम्ही, ती बँक तुमचे कुठल्याही फोनपे, जीपेला लिंक करून ठेवू नका. ज्याच्यामध्ये तुम्ही चिल्लर पैसे ठेवता ना, ₹500 वगैरे असे ठेवता ना, अशीच बँक लिंक करा. उद्या जरी पैसे गेले, तरी आपल्याला काही एवढं नुकसान नाही होत. पण ज्याच्यामध्ये तुम्ही लाखो रुपये ठेवता, हजारो रुपये ठेवता, ती बँक तुम्ही शक्यतो Google Pay, फोनपेला लिंक करू नका. तर म्हणजे तुम्हाला उद्या जरी काही दुर्दैवाने फसवणूक झालीच, तरी आपल्याला त्याच्यामध्ये धोका कमी होतो. प्लस मोबाईलमध्ये महत्त्वाचे फोटो बॅकअप घेऊन ठेवत चला, कमी ठेवा त्याच्यामध्ये फोटो. पर्सनल फोटो, आपल्या घरातल्या लेडीजचे फोटो, आपले स्वतः, तुम्ही स्वतः लेडीज असेल तर तुमचे स्वतःचे फोटो. लेडीज फोटो शक्यतो सॉफ्ट टार्गेट असतात, लक्षात घ्या. त्यामुळे हे कधी मोबाईलमध्ये ठेवायचे नाहीत. ओके. तर हे थोडीशी काळजी घ्या तुम्ही. तर सोपं आहे, याच्यामध्ये वाचणं एवढं अवघड नाहीये. मित्रांना पाठवा, हा व्हिडिओ फार महत्वाचा आहे. आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.